नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये. तर मित्रांनो, मुंबई कोर्ट, हाय कोर्ट ऑफ बॉम्बे यांच्यातर्फे बघा मित्रांनो, रिक्रुटमेंट करण्याकरता शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आलेली बघा मित्रांनो. या अगोदर 5,000 विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटची जी आहे ती यादी लावण्यात आलेली होती व आता 2,632 विद्यार्थ्यांची यादी लावण्यात आलेली आहे. तर ही याबद्दल आपण पूर्ण डिटेल बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, उच्च न्यायालय मुंबई यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या शिपाई हमाल पदाकरता निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे 2023च्या. त्याकरता 2,000+ विद्यार्थ्यांची जी शॉर्टलिस्टेड आहे त्याकरता लिस्ट लागलेली आहे बघा मित्रांनो. तर मित्रांनो, ती जाहिरात होती उच्च न्यायालय मुंबई यांच्यातर्फे घेण्यात येणारी. तर ही जी लिस्ट लागलेली आहे ती लिस्ट बघा मित्रांनो, सध्या चालू असलेली जी घेण्यात आलेली होती, ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले होते, ती डिस्ट्रिक्ट न्यायालयाची होती, जिल्हा न्यायालयाची ही आहे उच्च न्यायालय मुंबई यांच्यातर्फे जी भरती घेण्यात आलेली होती त्याच्याकरता शॉर्टलिस्ट लावण्यात आलेली होती. त्याची लिस्ट लागली बघा मित्रांनो. ही जाहिरात आलेली होती अगोदर, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते, त्याकरता विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट लावण्यात आलेली आहे. त्यांच्याकरता त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनकरता बोलवण्यात आलेले आहे. तर ही जाहिरात आलेली होती बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता. ही आहे जाहिरात उच्च न्यायालय मुंबई यांच्यातर्फे आलेली. यामध्ये वॅकन्सी आली होती बघा मित्रांनो 133, पुढील 2 वर्षात होणारी पदे 109, सध्या रिक्त असणारी पदे 24. तर फर्स्ट लिस्ट लागली होती त्या विद्यार्थ्यांनंतर आता ही सेकंड लिस्ट लावण्यात आलेली आहे बघा मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर फॉर्म बोलवण्यात आले होते मार्च 2023 ते एप्रिल 2023 असे फॉर्म बोलवण्यात आलेले होते. त्यानंतर ही विद्यार्थ्यांची लिस्ट लावली आहे. सोबतच बघा मित्रांनो, एक महत्त्वाचे नोटिफिकेशन पण त्यांनी सोबत दिलेलं आहे, डॉक्युमेंट कोणकोणते आणावे लागेल त्याकरता. तर मित्रांनो, उच्च न्यायालय मुंबईतर्फे ही नोटिफिकेशन जाहीर केलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची या नोटिफिकेशनमध्ये लिस्ट लागलेली आहे त्या उमेदवारांसाठी जी लिस्ट आहे त्याच PDF सोबत जोडण्यात आलेली आहे बघा मित्रांनो. त्यांना त्यांच्या डॉक्युमेंट्सचे जे स्वप्रमाणित करायचे आहेत, त्यांना जी लिस्ट दिलेली आहे डॉक्युमेंट्सची त्यांच्यासोबत त्यांची झेरॉक्सची एक प्रत काढून त्यांना सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सिग्नेचर करून त्या झेरॉक्सवर ते 29 जानेवारी 2024पर्यंत किंवा त्यापूर्वी प्रबंधक कार्मिक उच्च न्यायालय अपील शाखा 5वा मजला नवीन मंत्रालय इमारत GT रुग्णालय आवार लोकमान्य टिळक मार्ग मुंबई 400001 या ॲड्रेसवर फक्त स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत. त्यांनी जे डॉक्युमेंट आहे ते स्वतः सेल्फ अटेस्टेड असले पाहिजे, झेरॉक्स असले पाहिजे, ओरिजिनल पाठवू नये व कोणत्याच डॉक्युमेंट विदाऊट सेल्फ अटेस्टेड राहणार नाही याची उमेदवाराने काळजी घ्यावी. आणि महत्त्वाचे म्हणजे जर कोणत्याही उमेदवाराने वरील निर्देश पालन केले नाही तर त्याची किंवा तिची उमेदवारी निवड प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही आहे. जी कागदपत्रे मागितलेली आहे त्याच्या कंपल्सरी नाही की त्या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलवण्यात जाईल. त्यानंतर लिस्ट लागेल बघा मित्रांनो, की डॉक्युमेंट जे व्हेरिफिकेशन केल्यानंतर लिस्ट लागेल आणि त्या विद्यार्थ्यांना स्क्रीनिंग टेस्टसाठी बोलवण्यात येणार आहे. तर डॉक्युमेंट कोणकोणते पाठवायचे बघा मित्रांनो. तर फर्स्ट पाठवायचे ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी क्रमांकासहित. नंतर सेकंड डॉक्युमेंट आहे जन्मतारखेचा पुराव्याचा दाखला. त्यामध्ये बघा मित्रांनो शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र चालते, जन्म प्रमाणपत्र चालते किंवा तुमच्या 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट असेल. सर्टिफिकेट नाही बघा मित्रांनो, बोर्ड सर्टिफिकेट, SSC बोर्ड सर्टिफिकेट ज्यावर तुमचे जन्मतारीख लिहिलेलं असेल त्याची एक झेरॉक्स. त्यापैकी 3पैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही जन्मतारखेच्या पुराव्यासाठी पाठवू शकता. नेक्स्ट बघा मित्रांनो, शैक्षणिक पात्रते 7वीचे आहे त्याचे गुणपत्रक. नंतर शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र 10वी 12वी किंवा डिप्लोमा केलेला असेल त्याची पण झेरॉक्स चालते. नंतर सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्यांना पाठवायचे आहे सोबतच. आणि नंतर जर विद्यार्थ्याच्या नावात बदल झाला असेल तर नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने केलेला जारी विवाह प्रमाणपत्राची प्रत. ज्या विद्यार्थिनींचे लग्न झालेले असेल त्यांचे जर नाव चेंज केले असेल त्यांनी त्यानंतर फॉर्म भरलेला असेल तर त्यांचे पण सर्टिफिकेटचे त्यांना झेरॉक्स पाठवायचा आहे. आणि वर बघा मित्रांनो, शिपाई हमाल पदाकरता अर्ज असे लिहून पाठवायचे आहे. तर ही महत्त्वाची नोटिफिकेशन आहे बघा मित्रांनो. सोबत विद्यार्थ्यांची लिस्ट पण लावलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये रजिस्ट्रेशन ID, नेम आणि डिस्ट्रिक्ट लिहिलेलं आहे, कोणत्या डिस्ट्रिक्टवर त्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहे तर त्याकरता केलेलं आहे बघा मित्रांनो. तुम्ही बघू शकता लिस्ट आहे.
आणि या विद्यार्थ्यांना स्वतःचे नाव चेक करायचे आहे तुम्हाला आणि तुम्हाला डॉक्युमेंट पाठवायचे आहे. या अगोदर 5,000 उमेदवारांची लिस्ट आलेली ती आता 2,632 उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे. तर या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.